थंडी घालवायची आहे का? हो स्वामी, थंडी घालवायची. एक काम करायचं, समोर नदी दिसतीये, जा त्या नदीत डुबकी मारा आणि या, थंडी निघून जाईल. स्वामी, अहो एवढ्या गारठ्या आहेत, त्या थंड नदीच्या पाण्यात डुबकी मारायची. अहो हाडं गोठतील ना. आमच्यासाठी स्वामी देवांचा शब्द हा अंतिम शब्द. चल ग गया चल. पण अहो हाडं गोठतील त्याचं काय? अहो गोठली तर गोठू देत. आता स्वामी देवांच्या इच्छेने जे काय व्हायचंय ते होईल, कळलं? चल ग गया चला चला. जा जा तुम्ही जा. सुंदरा मावशी, हो मला अचानक ऊब जाणवू लागलीये. थंडी वाजत नाहीये आता मला. सुंदरा मावशी, अहो मला सुद्धा थंडी नाही वाजत. हो ना, मलाही थंडी वाजत नाहीये, ऊब जाणवतीये. खरंच स्वामी देवांना काळजी आहे आपली. तुम्हाला थंडी वाजत नाहीये? नाही. मला तर जाणवतीये. तुम्ही खोटं बोलताय सगळे. कपिले, आयुष्य असो मृत्यू असो किंवा थंडी, ती जाणवते ती केवळ तिच्या भीतीमुळे. या तिघांनी आमच्यावर विश्वास ठेवला आणि नदीत डुबकी मारायला तयार झाले. आणि ज्या क्षणी हे तयार झाले त्याच क्षणी यांच्या मनातली थंडी बद्दलची भीती नाहीशी झाली. भीती नाहीशी झाली, मग थंडी नाहीशी आली आणि यांच्या मनात आमच्या विश्वासाची ऊब निर्माण झाली. आता यांना थंडी जाणवणार नाही. हे सगळे नाटक करतायत. यांना निश्चित थंडी वाजत असणार. काय खरं ना सुंदरा मावशी? अहो मी खरंच सांगते कपिला ताई, आम्हाला नाही वाजत आहे थंडी. मग मला काय एवढी थंडी वाजते? कसं आहे ना, आम्ही स्वामी देवांवर विश्वास ठेवला म्हणून आम्हाला थंडी वाजत नाहीये. पण तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही म्हणून तुम्हाला थंडी वाजतीये. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. जो आमच्यावर विश्वास ठेवतो त्याला आम्हाला मदतीसाठी हाक मारावी लागेल. अरे त्यांचा विश्वास हाक मारतो आणि आम्ही त्या आधीच पोहोचलेलो असतो. शिवर शंकर तवाम शंकर शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. अंजली, अगं गारठा वाढलाय. मी काय करतो, पाढ्यावर जातो आणि पांघरून घेऊन येतो. अरे नाही नाही, तू आता कुठे बी जायचं नाही बघ. अरे पाड्यावर जंगली प्राणी फिरतात, तुझ्यावर हल्ला झाला तर नाही नाही नाही, तू आता कुठेच जायचं नाही. आणि पाड्यावरच्या लोकांना असा संशय आहे की रातच्याला चोर फिरतात. तुला जर चोर समजून हाणलं तर नाही नाही, तू कुठेच जायचं नाही, तू इथंच थांब. अगं पण अरे बा स्वामी आहेत, ते आपलं रक्षण करतील, तू नग काळजी करू. बा ते बघ, तिथे काहीतरी आहे. मी आलेच. अरे बा हे बघ, कुणी ठेवलं असेल ग ही?
हेतू पवित्र असला आणि स्वप्न इतरांच्या भल्या करता असलं तर आम्ही तुमचंही रक्षण करतो आणि तुमच्या स्वप्नांचंही रक्षण करतो. लढणारे तुम्हीच असतात पण ताकद देणारे आम्ही असतो. शिवशंकर शंभो. स्वामींचीच कृपा आहे. मी म्हणलं होतं ना, स्वामींना काळजी हाय आपली. जसं स्वामींनी आपल्या या गाठ्यापासून रक्षण केलंय ना, तसं स्वामी माझं स्वप्न बी लवकरच पूर्ण करतील बघ. ए बा, अरे तू जा घरला. आई एकटीच आहे घरी. मी थांबते इथं. नाही नाही, आता तुला एकटीला सोडून नाही जाणार मी. तू पण चल. बा, तुला माझी शपथ आहे बघ. जा तू, मी हाय इथं. अगं पण हे धर आणि जा घरला. काळजी. बरं झालं बाला पाड्यावर पाठवलं. आता मानवराव आले की त्यांना सगळं सांगणार आहे मी. ए पुरी थांब. मागे हो, मागे हो. काय ग, तुझी हिम्मत कशी झाली आमच्या अंगणात पाऊल ठेवायची? मुळात तू आलीसच कशासाठी इथे? तुमच्यासारख्या पाड्यावरच्या लोकांना आमच्या घराच्या आसपास देखील फिरकायची परवानगी नाही. त्या दिवशीच मी बजावून सांगितलं होतं ना तुला. तरीही का आलीस तू इथे? थांब, तू अशी ऐकायची नाहीस. तुला आता शिक्षाच करते. अगं आजी, काय केलंस तू हे? अंगण शुद्ध करायला हवं. जिथे अन्याय सीमा ओलांडतो तिथे सत्य उभं राहायला सुरुवात होते. स्वामी, पाणी घ्या. स्वामी, अहो दया करा. आपण दुसऱ्या वाटेने जाऊ. फार थंडी वाजते हो अजून. भाऊ, अहो आता तरी सोडा आम्हाला. रात्रभर इथे थंडीत थांबलोय आम्ही. अहो मी म्हणालो ना, पैसे नाहीत तर सोडणार नाही. हे घे आणि सोडा मला. कपिलताई, अहो ही नाणी तुमच्याकडे कुठून आली? आणि तुमच्याकडे नाणी होती तर आधीच का नाही दिली? कपिले, तू ही नाणी काल चोरलीस ना? त्या गावकऱ्यांनी दिलेल्या देणगीतून चोरलीत तुम्ही? तुला काय वाटलं
आम्हाला कळणार नाही? म्हणजे कपिलाताई, तुम्ही चोरी केलीत? अहो, आयुष्यभर मी सुद्धा हेच केलं आणि त्या वाईट कर्मांपायी खूप काही भोगलंय मी. हा मार्ग चुकीचा आहे हो. निदान माझ्याकडे बघून तरी शहाण्या व्हा. स्वामी देवांपासून काही लपून राहत नाही. कपिले, आम्ही आधी सांगितलं होतं, आपला मार्ग स्वार्थाचा नाही, त्यागाचा आहे. जोपर्यंत ही नाणी तुझ्याकडे होती तोपर्यंत तुला त्रास झाला, आणि ज्या क्षणी तू या नाण्यांचा त्याग केलास त्रासातून मुक्तता झाली. आम्हाला तुला हेच दाखवून द्यायचं होतं, म्हणून आम्ही इथेच थांबलो आणि नावेतून जाण्याचा हट्ट धरला होता. तुला तुझ्या कर्मांमुळे त्रास होतोय आणि आमची अंजली दुसऱ्याचं भलं करतीये म्हणून तिला त्रास होतोय. आता तिची त्या त्रासातून मुक्तता करण्याची वेळ जवळ आली आहे. स्वामी, त्याग मार्ग दाखवतो आणि भक्ती नियती बदलते, हो ना? शिवशंकर शंभा. मला मानवरावांशी बोलायचं आहे. माझं काम झाल्याशिवाय मी इथून जाणारच नाही. मानव, कोण आहे ती मुलगी? का आली होती इथे? अगं आई, बंब उचलून ठेव. शिव 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 शिव. ती मला भेटायला का आली असेल इथे, आणि माझ्याकडे काय काम असू शकतं तिचं? माझा आणि पाड्यावरच्या लोकांचा कधीच काही संबंध नाही आला, आणि मी त्यांना ओळखतही नाही. पण आजीने जे केलं ते चुकीचं आहे. ती बिचारी जखमी झाली, तिची माफी मागायला हवी, आणि त्यासाठी मला तिची भेट घेणं गरजेचं आहे. स्वामी, हे हे काय झालं स्वामी? कळतंय आम्हाला, पण आधी या काठीचा आधार घेणं सोड. तुला आधाराची गरज नाही. हो पण स्वामी, या काठीचा आधार नाही घेतला तर मी उभी नाही राहू शकणार. मी कोसळून जाईन. आम्ही सांगितलं ना, आधारा विना उभी राहा, स्वतःच्या पायावर उभी राहा. स्वामी, मनात एक विचार येऊन गेला. हास ना, की तू दुसऱ्यांच्या भल्या करता झटतीयस, मग तुझ्याच बाबतीत सगळं का घडतंय ते? होय स्वामी. शिवशंकर शंभू. हे पाहिलंस, जर दुसऱ्यांना सुवास द्यायचा असेल तर या चंदनाला आधी झिजावं लागतं, त्रास सहन करावा लागतो. स्वामी, मी तुमच्याकडेच येत होतो. माझ्या आजीने जे कृत्य केलंय त्याबद्दल मी माफी मागतो. फक्त माफी मागून काही होणार नाहीये. जा, त्या विहिरीतून पाणी घेऊन ये. आमच्या पायावर पाणी होत.
स्वामी मला आता वेदना नाही जाणवत आहेत. मला मला बरं वाटतंय स्वामी. श्री स्वामी समर्थ. तुझ्या घरच्यांनीला वेदना दिल्या आणि ही कृती करून आम्ही त्या वेदना शमवल्या. तुझ्या मनातला अपराधी भाव कमी केला. मात्र तुझ्या घरच्यांनी जी कृती केली आहे त्याचा प्रभाव जर नष्ट करायचा असेल तर हिची मदत कर. शिव शंकर शंकर. तुमचं काही काम होतं का माझ्याकडे? मी मी तुमची काही मदत करू शकतो का? माझं एक स्वप्न आहे. आमच्या पाड्यावर हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी दिवस रात्र धडपडते आहे. तुझी निरागस धडपड पाहून मी भारावून गेलोय. मी मी मदत करेन तुझी. पण तुम्हाला आमच्या पाड्यावर यावं लागल. तुम्ही याल ना? हो. पण तुमच्या घरच्यांना कळलं तर? देव ज्याची निवड करतो ना त्याच्याकडून धाडसाची किंमतही वसूल करतो. आणि आता मी मागे हटणार नाही. स्वामी, आता नदीकडून येताना ना गावकरी म्हणत होते की त्या नदीत स्नान केल्याने सगळी पापं धुतली जातात. आमचीही पापं धुतली जातील का हो? कपिले, हा दगड उचल आणि फिरकव आकाशात. हा हो. सुंदरे, उधळे फुला. स्वामी, तुम्हाला नेमकं काय सुचवायचंय? तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तरही दिलं नाही. आई गं! आई! अहो स्वामी देवा. आई! स्वामी, मलाही जर तुम्ही फुलं उधळायला दिली असतील तर हा दगड लागला नसता ना? कपिले, नदीत स्नान केल्यावर पाप धुतली जाणार की नाही हे पाणी ठरवत नाही, तर तुमचे कर्म ठरवतात. आम्हाला सांग, सगळी पाप नदीत धुतली गेल्यावर नदी त्या पापांचा पुढे काय करते? नदी सगळी पाप गोळा करून समुद्राकडे नेते आणि समुद्र आपली सगळी पाप त्याच्यामध्ये सामावून घेतो. समुद्र सगळी पाप बोटात सामावून घेतो. मग त्याची वाफ होते, ती वाफ वर जाते, त्याचे ढग बनतात आणि त्या ढगातून ती पाप पाण्याच्या स्वरूपात पुन्हा खाली येतात. कपिले, कर्म चांगले केले असतील तर पुण्याच्या रूपाने ती परत येतात आणि कर्म वाईट केले असतील तर पापाच्या रूपाने. म्हणून फुलं उधळली की फुलंच परत येणार आणि दगड फिरकावला की दगड. काय ना कपिले, एक वेळ ईश्वर माफ करेल, एक वेळ गुरु माफ करेल, पण कर्म कर्म कधी माफ करत नाहीत. ते फिरून पुन्हा तुमच्या वाट्याला येतात. म्हणून नेहमी चांगली कर्म करावी. स्वामी देवा, माझ्या आयुष्यात मी हाच अनुभव घेतला आणि आता हाच अनुभव मी सगळ्यांना सांगणार, याचाच प्रचार आणि प्रसार करणार. आणि मला ही संधी मिळावी म्हणून तुम्ही मला घेऊन आलात, याबद्दल ऋणी आहे मी तुमची. सुंदरे, आमची हीच इच्छा आहे, तुझ्याकडे पाहून अनेकांनी शिकवण घ्यावी, इतरांचं भलं करण्याचा वसा घ्यावा, तसा आमच्या अंजलीने घेतलाय. काय ना सुंदरे, पाणी फक्त शरीर स्वच्छ करतं, पण कर्म तुमचा आत्मा स्वच्छ करता.
तेव्हा चांगली कर्म करा. शिवशंकर शंकर.